नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यभरातील 30 सप्टेंबर 2025 पर्यंत आपल्या पीक कर्जाची परतफेड न करणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. खास करून ज्या शेतकऱ्यांनी सप्टेंबर 2025 अखेरपर्यंत आपल्या पीक कर्जाची परतफेड जी केली नाही किंवा करू शकले नाही, अशा शेतकऱ्यांसाठी आपल्या राज्य सरकारतर्फे कर्जमाफी योजना जी आहे ती राबवण्यात येणार होती. आणि त्याच योजनेच्या संदर्भात आपले शेतकरी, अनेक जे शेतकरी आहेत ते कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. आणि अशाच कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. कारण की आपल्या राज्यातील शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने जी आपली कर्जमाफी योजना आहे त्या कर्जमाफी योजनेला हिरवा कंदील दिला आहे. आणि जे विधान परिषद निवडणुका होत्या त्या विधान परिषद निवडणुकीमध्ये लागू झालेल्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर कर्जमाफीची प्रक्रिया रगडण्याची शक्यता जी आहे ती व्यक्त करण्यात आली होती. परंतु आता मात्र निवडणूक आयोगाने या योजनेला मंजुरी दिल्याने 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आणि याविषयीची संपूर्ण आणि सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. परंतु त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर मात्र ताबडतोब आता चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना 30 जूनपूर्वी कर्जमाफी देण्याची घोषणा केली आहे. आणि त्यासाठी सरकारने पात्र शेतकऱ्यांची माहिती संकलित करणे आणि बँकाकडून थकीत कर्जाचा तपशील मागवणे, त्यासोबत तशाच आर्थिक तरतुदी करणे आदी कामे जे आहेत ते सुरू केले होते. परंतु सध्या राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सध्या आचारसंहिता लागू आहे आणि त्यामुळे या कर्जमाफीची प्रक्रिया जी आहे ते आचारसंहितेमध्ये अडकण्याची शक्यता होती. आणि त्यामुळे आपले शेतकरी बांधव जे आहेत ते चिंतेत पडले होते. आणि नेमकं कर्जमाफीचं काय होणार, कर्जमाफी आचारसंहितेमध्ये अडकेल का, या प्रश्न जे आहेत ते शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये होते. आणि परंतु आता त्याच्यामध्ये निवडणूक आयोगाने कर्जमाफी योजनेला मंजुरी दिल्याने कर्जमाफीच्या अंमलबजावणीतील अडथळे दूर झाले आहेत. आणि जसं की आपण सुरुवातीलाच म्हणलो आहे की ज्या शेतकऱ्यांचं 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज जे आहे ते थकीत आहे, तर त्या शेतकरी बांधवांना आता 2 लाख रुपयापर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ जो आहे तो 30 जूनपर्यंत देण्यात येणार आहे. आणि त्यासोबतच जे आपले शेतकरी नियमितपणे पीक कर्जाची परतफेड करतात तर त्यांना मात्र 50 रुपयांचं प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाणार आहे. तर एक अतिशय महत्त्वाची अपडेट होती. आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा. परंतु दरवेळी कर्जमाफी जेव्हा करण्यात आली आहे त्यावेळी आपल्या थकीत कर्जदार शेतकरी बांधवांना 2 लाखाचं अनुदान, परंतु ज्यांनी नियमितपणे परतफेड केली आहे त्यांना मात्र 50 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येत असते. याबद्दल आपलं काय मत आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. त्यासोबतच जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचा बेल आयकॉन दाबायला मात्र अजिबात विसरू नका. धन्यवाद. मित्रांनो, सध्या गरमीचा पारा खूप चढला आहे आणि अशातच आपल्याला जर 5 ते 10,000 रुपयापर्यंतचे टॉप 3 कूलर घ्यायचे असतील तर त्यांची लिंक आपण व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. तुम्ही नक्कीच एकदा चेकआउट करू शकता.